नमस्कार. अंजली गाडगीश चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला 4 ते 6 माणसांसाठी फराळाचं किती करायचं या सगळ्याचं प्रमाण सांगणार आहे आणि मी काय काय वापरते आणि त्याचा क्रम कसा असतो हे पण सांगणार आहे. जे पदार्थ टिकाऊ असतात म्हणजे उदाहरणार्थ चिवड्यानंतर शंकरपाळे, मग शेव आणि मग चकली, ह्या क्रमाने मी पदार्थ करते आणि करंज्या मात्र अगदी दिवाळी सुरू व्हायच्या आदल्या दिवशी करते. साधारण वसुबारसेपर्यंत सर्व फराळाचं करून तयार ठेवते. ज्या डब्यात आपल्याला ते फराळाचे पदार्थ ठेवायचे त्याच डब्यामध्ये मी हे सगळं साहित्य ठेवते, म्हणजे तो डबा पुढे घेतला की आपल्याला फराळ करणं सोपं जातं. कॅलेंडरवर कुठल्या दिवशी काय हेही लिहून ठेवते. नेहमी तळणीत गोड पदार्थ आधी तळायचा, म्हणजे प्रथम चिवडा, मग शंकरपाळे, मग शेव आणि मग चकली आणि मग शेवटी करंजी. हे 4-5 अतिशय सोपे पदार्थांचं प्रमाण मी तुम्हाला आता सांगणार आहे. प्रथम आपण चिवडा बघूया. आणि हा सर्व फराळ 4 ते 6 माणसांसाठी भरपूर होतो. थोडंफार आलं गेलंही यात होऊन जातं. पातळ पोहे 1 किलो, पाव किलो चुरमुरे दोन्ही उन्हात ठेवून छान सुकवून घ्यायचे. ऊन नसेल तर मंद भाजून घ्यायचे. नंतर 2 ते 3 वाट्या दाणे घ्यायचे. दाणे तुम्हाला कसे आवडतील तसे भाजून सोलून तयार ठेवायचे. या सगळ्या चिवड्यासाठी 2 ते 2.5 वाट्या तेल भरपूर होतं. 2 वाट्या खोबऱ्याचे काप घ्यायचे. 1 वाटी काजूचे तुकडे घ्यायचे. फोडणीचं साहित्य तयार ठेवायचे. पंढरपुरी डाळ 1 ते 1.5 वाटी घ्यायचे. चवीप्रमाणे तुम्ही पिठी साखर, मीठ हे घालू शकता. नंतर कढीपत्ता 1 वाटी कमी तिखट मिरच्यांचे तुकडे, जे ऐनवेळी कढीपत्ता आणि मिरची आणायचे म्हणजे ते सुकत नाही. आणि हवा असल्यास तुम्ही घालत असल्यास चिवडा मसाला. ह्या सगळ्यात भरपूर चिवडा तयार होतो. चिवड्यानंतर शंकरपाळे बघूयात. शंकरपाळे साधारण 4 वाट्या बारीक रवा जो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या मैदा मिक्स करून ठेवायचा आहे. ह्या सगळ्यासाठी 6 वाट्यांसाठी तुम्ही पाऊण वाटी तूप, साजूक तूप, पाऊण वाटी पाणी आणि 1 वाटी साखर हे मिश्रण छान उकळून घ्यायचे आणि ते जरा म्हणजे कोमट आणि गारच्या मध्ये मध्यम कोमट झालं की त्यात हे सगळं मिक्स करून थोडा वेळ ठेवून कुटून किंवा मिक्सरमध्ये फिरवून शंकरपाळे करायचे. शंकरपाळे झाल्यावर शेव करायला घ्यायची. 6 वाट्या बेसन हे तुम्ही चाळून घ्यायचे. त्याच्यात 2 टीस्पून तिखट, 2 टीस्पून मीठ आणि पाऊण वाटी, साधारण पाऊण सुद्धा लागत नाही, अर्धा वाटीच तेल, अर्धा ते पाऊण वाटी तेल गरम करून त्याच्यावर हे सगळं मिक्स टाकायचे. 1 टीस्पून ओवा तुम्ही मंद शेकून चोळून ही त्यात घालून ठेवायचं आहे. मी सर्व ही जी पिठं असतात ती पातेल्यात प्रमाणाचं तेल गरम करते. पातेलं खाली उतरवून त्यात ही पिठं घालते. म्हणजे उदाहरणार्थ शेव, चकलीची सुद्धा मी उकड घेत नाही, ह्याच प्रकारे भिजवते आणि कोमट पाण्याने ही सगळी पिठं भिजवायची. शेव मात्र गार पाण्याने भिजवायची. चकलीसाठी 8 वाट्या भाजणी घ्यायची. त्याला 1 वाटी तेल असंच पातेल्यात गरम करून त्यावर भाजणीतच मी साधारण 3 ते 4 टीस्पून तिखट, 3 ते 4 टीस्पून मीठ आणि भाजलेले 2 ते 3 टीस्पून तीळ हे सगळं घालते आणि मग ते त्या गरम तेलावर घालते. पाणी उकळून ठेवते. यासाठी 6 वाट्या पाणी तर नक्की लागतं, तर तेवढं उकळून हळूहळू मिक्स करत ते भाजणीत घालायचे आणि झाकून ठेवायचे. करंजी सगळ्यात शेवटी करायची. करंजीसाठी ओल्या नारळाची जर करंजी करणार असाल तर एका नारळाच्या सवाच्या 10 ते 12 छान करंज्या होतात आणि ती फार टिकत नसल्यामुळे त्या कशा खपणार आहेत त्या प्रमाणात मी करते. मी एकाच नारळाच्या करते. ते खोबरं दाबून किती होतंय ते बघायचंय आणि त्यात खोबऱ्याच्या निम्मी साखर घ्यायची. खोबरं, साखर, त्यात काय ड्रायफ्रुट्स हवे असतील तर केशर, वेलची पूड असं घालून सारण करून तुम्ही आधीही ठेवू शकता.
ह्या सगळ्यासाठी तुम्ही 1 वाटी बारीक रवा मिक्सरमध्ये फिरवून 1 वाटी मैदा आणि त्याला 1 ते 1.5 टेबलस्पून तुपाचं मोहन घालायचे आणि निरशा दुधात भिजवून ठेवायचे। ह्याच्यासाठी नेहमी हलकी करंजी होण्यासाठी असा मुटका झाला पाहिजे, नाहीतर थोडंसं तूप परत गरम करून घालायचं। बेसन लाडू 4 वाट्या बेसन, 1 वाटी साजूक तूप आणि 3 वाट्या पिठी साखर, बेदाणे, वेलची पूड या सगळ्या प्रमाणाचे 20 लाडू होतात। तसंच रवा लाडूसाठी 4 वाट्या बारीक रवा, 3/4 वाटी तूप किंवा लागलं तर थोडंसं एखादा चमचा वाढवू शकता। 3 वाट्या साखरेमध्ये साखर भिजेल इतकं पाणी किंवा 1 वाटीभर पाणी आणि त्याचा 1 तारी पाक करायचा आहे। साखर जर जाड असेल तर कधीतरी थोडंसं पाणी जास्त लागू शकतं, पण पाक 1 तारीच करायचा आहे। केशर, वेलची पूड आणि बेदाणे ह्याचेही 20 लाडू होतात। तुम्ही जर ओल्या नारळाचा चव घालणार असाल तर तो अर्धी वाटी 4 वाट्या बारीक रव्याला भरपूर होतो। आता आपण दिवाळीत वेगवेगळे गोड पदार्थ करतो किंवा आणतो, तर गुलाबजाम साधारण पाव किलो खव्याचे 30 होतात। नंतर बासुंदी 2 लिटर दुधाची 6 वाट्या बासुंदी होते। खव्याच्या साटोऱ्या जर करणार असाल तर त्या पाव किलो खव्याच्या 25 होतात। खवा पोळी अर्ध्या किलो खव्याच्या 20 होतात। गाजर हलवा, दुधी हलवा हा 1 किलो गाजरांचा भरपूर होतो। रसगुल्ले करणार असाल तर 1 लिटर मध्ये 8 ते 10 होतात। त्याचीच तुम्ही रसमलाई करू शकता किंवा असे छोटे छोटे अंगूर मिळतात, तसे केले तर ते जास्ती होतात। शेवयाची खीर करणार असाल तर बारीक शेवया ज्या विकत मिळतात त्या 1 वाटीची खीर भरपूर होते आणि जाड हातशेवया असतील तर त्या तुम्ही पाऊण वाटी घेऊ शकता। ही सर्व प्रमाणं मी माझ्या सासूबाईंकडनं शिकली आहे। त्या अतिशय प्रमाणात आणि उत्तम स्वयंपाक करायच्या आणि प्रमाणात स्वयंपाक केला की तो वायाही जात नाही आणि आपल्याला करायलाही फारसे कष्ट होत नाहीत। तयारीसाठी मला तुम्हाला आणखी 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत। खोबऱ्याचे हे जे काप आहेत हे मी विळीवर केलेले आहेत आणि हे जे काप आहेत हे अतिशय पातळ झालेत। हे मी ह्या आपल्या ड्रायफ्रूटच्या किशणीने केलेत। आपल्याला ज्या साईजचा काप हवाय त्या साईजचे खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे। ते 5 ते 7 मिनिटं पाण्यात भिजत घालायचे आणि मग ह्या किशणीने त्याचे काप करायचे। पण हे तेलात टाकल्यावर लगेच गुलाबी होतात आणि मला जरा जाडसर काप आवडतात। अशी वेलची पूड करून मी अशा काचेच्या बरण्यातनं ठेवते। अशी जायफळ पूडही भरून ठेवते। वेलची सुद्धा तुम्ही थोडी शेकून साखरेबरोबर फिरवलीत तर छान त्याची पूड होते। हल्ली हे एक असं ड्रायफ्रूटसाठी एक नवीन हे आलंय, ह्याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून हे असं फिरवलं की त्याचे उत्तम पातळ काप तयार होतात। आणि नाहीतर आधी करून ठेवायचे असतील तर काजू, बदाम, पिस्ते हे सुद्धा थोडे थोडे म्हणजे असं ओलसर हात लावून ठेवायचे आणि आपल्या ह्या किशणीने त्याचे काप करून तेही डब्यात भरून ठेवायचे किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवायचे। तर माझ्या या प्रमाणाने तुम्ही सर्व फराळ नक्की करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंट्समध्ये सांगा। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।